लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा म्हणजे रुही बेर्डे यांचा मोठा वाटा होता। त्यांनी आपल्या नवऱ्यासाठी स्वतःचे करिअर सोडले। एवढे करूनही त्यांच्या वाटेला शेवटी फक्त एकटेपणा आणि मनस्ताप आला। निर्व्याज प्रेमाची फार मोठी किंमत त्यांनी चुकवली। काय होते त्यांचे आयुष्य, त्यांचा मृत्यू कसा झाला, पाहूया त्यांची जीवन कहाणी। मराठी अभिनेत्री म्हणून रुही बेर्डे परिचित आहेतच, पण त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी मूव्हीतून झाली होती। मनमोहन देसाई यांचा आ गले लग जा हा रुही यांचा पहिला हिंदी चित्रपट होता। या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। ज्या गुटी या चित्रपटातून जया बच्चन यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्या चित्रपटासाठी आधी रुही यांचं नाव ठरलं होतं, मात्र दुर्दैवानं त्यांच्या हातून तो चित्रपट निसटला। रुही यांचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक विशेष गाजलं। या नाटकातील भूमिकेमुळे रुही बेर्डे यांना खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली। रुही यांचे डार्लिंग डार्लिंग नाटक पाहूनच दादा कोंडके यांनी पांडू हवालदार या चित्रपटासाठी त्यांची निवड केली होती। रुही बेर्डे यांनी पांडू हवालदार या चित्रपटामध्ये घरातून पळून जाऊन मुख्य असल्याचे नाटक करणाऱ्या तरुणीची भूमिका अतिशय सुंदर वठवली होती। आराम हराम आहे या चित्रपटामध्ये त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणीची भूमिका साकारली होती। सतीची पुण्याई, दोस्त असावं तर असा, दुनिया करी सलाम, ओवाळते भाऊराया, मामला पोरींचा, जावई विकत घेणे आहे, पांडू हवालदार, आ गले लग जा हे त्यांचे चित्रपट गाजले। नंतर रुही आणि लक्ष्मीकांत यांची भेट झाली। त्यांची पहिली भेट वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान झाली होती, मात्र हे नाटक फारसं चाललं नाही। त्यानंतर कशात काय लफड्यात पाय या नाटकात त्यांची पुन्हा भेट झाली। लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीत आपल्या अभिनयातील खडतर काळातील रुही यांच्या योगदानाबद्दल सांगितलं होतं। ते म्हणालेले, ज्यावेळी मी कोणी नव्हतो तेव्हा रुही मराठीमधली मोठी स्टार होती। जेव्हा लोक तिची मुलाखत घ्यायला यायचे तेव्हा ती त्यांना माझी मुलाखत घ्यायला सांगायची आणि म्हणायची ह्याची मुलाखत घ्या, हा मुलगा खूप मोठा कलाकार होणार आहे। त्यानंतर दोघांची मने जुळली। 1985 साली त्यांनी लग्न केलं। रुही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील खरीखुरी लक्ष्मी ठरली, कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या चित्रपटाचं धूमधडाकाचं चित्रीकरण सुरू झालं आणि त्यांच्या कारकिर्दीची गाडी अगदी सुसाट सुटली। रुही यांच्यासोबतच्या संसारात असताना लक्ष्मीकांत यांच्या आईचं आणि नंतर वडिलांचंही निधन झालं। हे दोन मोठे धक्के पचवताना रुही यांनी त्यांना या दुःखातून सावरायला मोठी मदत केली। लग्नानंतर रुही बेर्डे यांनी एक फूल चार हाफ, डॉक्टर डॉक्टर असे मोजके चित्रपट केले। त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटापासून दूर राहणेच पसंत केले। त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही यांचे लग्न फार काळ टिकले नाही। काही वर्षातच त्यांच्या दुरावा निर्माण झाला। यावेळी त्यांचे नाव अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी जोडले गेले। 1988 मध्ये या दोघांनी रंगत संगतमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते। नंतर त्या दोघांनी कपल म्हणून अनेक चित्रपटात एकत्र काम केले। प्रिया अरुण यांच्या आईच्या निधनाच्या वेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांना खूप आधार दिला। नंतर लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे एकमेकांच्या प्रेमात पडले। नंतर लक्ष्मीकांत बेर्डे रुही बेर्डे यांना सोडून प्रिया यांच्यासोबत लिव्हिंगमध्ये राहत होते। त्यांना त्यावेळी 1997 साली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना अभिनय नावाचा मुलगा झाला। पुढच्या वर्षी मार्च 1998 मध्ये रुही बेर्डे यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला आणि 15 दिवसातच 5 एप्रिल 1998 साली त्यांचा मृत्यू झाला। लगेच मे 1998 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केले। लक्ष्मीकांत बेर्डे जरी रुही बेर्डे यांच्यापासून लांब राहत असले तरी त्यांच्या मृत्यूने त्यांना धक्का बसला होता, म्हणून त्यांनी रुही बेर्डे चितेवर असताना त्यांचे दागिने काढले नाहीत। रुही बेर्डे या उच्च शिक्षित, गुणी आणि सुंदर अभिनेत्री होत्या। लक्ष्मीकांत यांच्या यशामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, मात्र आपल्या पतीच्या यशासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाटेला मात्र शेवटी मनस्तापच आला। तर ही होती रुही बेर्डे यांची कथा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।